विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असणारी बारामतीतील शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव अभिगुरु अकॅडमी। JEE नीट MHT CET या परीक्षांच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी सक्षम पर्याय अभिगुरु अकॅडमी घेऊन आली आहेत। मोफत ब्रिज कोर्स 11वी व 12वी इंटिग्रेटेड बॅच। अकॅडमीची वैशिष्ट्ये 11वी 12वी कॉलेजची सोय, 8वी 9वी 10वी फाउंडेशन बॅचची सोय, प्रशस्त हॉस्टेल आणि मेसची सोय, तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन, सुसज्ज अभ्यासिका सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत। अकॅडमी विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी कटिबद्ध। क्रॉप सायन्स आणि IT विषयांची सोय। आपल्या इंजिनियर आणि डॉक्टर होण्याच्या स्वप्नाला साथ देऊयात अभिगुरु अकॅडमी सोबत। आमचा संपर्क 7722 000009 83 90 00 26 37। पत्ता हॉटेल अभिमन्यू कॉर्नर, अभिमन्यू स्काय बिल्डिंग, विद्या प्रतिष्ठान कॉलेज शेजारी, MIDC बारामती। आहो कुठे मारताय माझे औषध? सॉरी काय गवायला? अहो दादा यायचाय आज। कसा बसा तयार झाला यायला आज? त्याला तुझा इकडे यायचा? हा। त्याला कशाला नसकाल इकडे बोलावलंय? अहो तो येत नव्हता, मी किती वेळा फोन केला, किती बोलले, त्यावेळेस तो येतोय। कशाला बोलाव? तुला काय दुसरं झालं आहे का नाही ग? तुमच्या असल्या स्वभावामुळेच माझी सगळी माहेरकडची लोक तुटलेत, कुणीच येत नाही। बोलावलं मला कशाला यायचं इकडं? दातीस का? त्याला मटण करायचंय आज, मी सांगितलंय मटण खायला ये म्हणून। त्याला मटण खा बोलावते? तिकडं बटाटे शिजून खा की म्हणा, इकडं काय माझ्या दारात? एक तर माझा भाऊ एवढ्या दिवसात ना आपल्या घरी येतोय, ती पण तुमच्या असल्या गुणामुळे येत नाही। मी एवढं कितीतरी बोलून त्याला बोलवलंय, आणि त्याला काय बटाटा घालू का खायला? का मला काय ऐकायचं नाही? मटण करायचं म्हणजे करायचं, मला काय सांगू नका। मटण करायचं त्याला खायला? कुठलं नका करायचं? काय एक काम कर, इकडे इकडे लाखाच नाही आपली फुलं तरी बघ। बसा या। पण मी काय म्हणतो ना, तू माझ्या आयुष्याची किल्ली बघले ना, हात हलवीत मात्र आणली का? तुझ्या हाताला का वाज बी आलत काय ग? पाणी घेऊन आणला फ्रीज मधलं काय नाही? मोबाईल आणला की? मोबाईल कसा आणला? तर दातीचा फोन आला म्हणून घेऊन आले मोबाईल, मला सांगते बाई। अहो माझा दादा आज घरी येतोय, मला लय आनंद झालाय। काय बरं हे पाहुण्या रावळ्याच्या घरी जाणं शोभतंय का? कशाला येतो इकडं मला त्याला? अहो एक तर एवढ्या दिवसात ना आलाय, त्याला कसं बस मी मनवलंय, आणि त्याला मटणच खायचंय। मटण खायचंय त्याला? मी काय म्हणतोय माहिती शांता, त्याला आपली परिस्थिती आहे का? त्याला काय कळलं नाही का ग आपली परिस्थिती काय आहे? आता दिवस बेकार चालल्या, ती मटण नाही खाय घालू शकत आहे का त्याला? मला काही सांगू नका, त्याला मटणच खायचंय। मी खास त्याला मटण खायला ये असं म्हणून बोलावलंय। होय, एक ते आपल्या भाजनाचं वांग्याचं आणू का तिथनं? वांग्याचं भरीत खाय घाल की त्याला। आता मी तुमचं भरीत करील, त्याला मटण म्हणजे मटणच पाहिजे। भरीत चांगलं असतं का? भरीत काय मटण काय सुक चांगलं लागणार आहे? लहान असताना त्याच्या जिभेमध्ये वांग्याचा काटा अडकला होता, तेव्हापासून त्याने ते वांग खाणं सोडून दिलंय। त्याला मटणच खायचंय। आय लव्ह यू। लोक गुलाबाची फुलं देतात प्रेमात, तुम्ही मला झेंडूचं फुल दिलंय। कसं झालंय माहितीये का शांता, तुझ्या संग परपंच करून माझी जिंदगीत झेंड आली, म्हणून तुला हे झेंडूचं फुल दिलंय का? कोण आलं का काय? काय बघताय? गावातले टगे बघतोय। टगे? अगं तुझ्या माग तू मला एक सांग, एवढा नटापटा करते झगामागन मला बघा नाही गावातली संध्याची इकडं निघून तुझ्या? आवडतं मला। अगं तुला आवडतं म्हणले, गावाला नाही आवडत। तुमचा माझ्यावर विश्वास आहे का नाही? हो गावाचा लागलाय तुम्ही सांगायला मला। अगं तुझ्या विश्वास आहे म्हणून जर आतापर्यंत टिकलोय, नाहीतर काय हाकलून दिले असते। एक तर घरच्यांच्या विरोधात जाऊन तुमच्या बरोबर लग्न केलं मी। असं दे लग्न नाही, चल आण तू मटण खाय आम्ही त्याला। बरं का शांता, तुला तुझ्याकडे बघून खरा मला गाणं सुचतंय। गाणं कुठलं म्हणू? म्हणा।
रारी सारी आली रारी रारी रार आणि दिसते बारी माझा फोटो काढ. मग गाणं म्हणा की भंगारवाल्याने भंगार मागितल्यासारखं काय विवळताय. चुकी झाली. मटण शिजलं टंटन वाजलं पोटात पडली आग आई जर रस रसा वाढ ग. ए आई असं डोक्याला येडा सुशिकत हात लावून बसली. काय करू? अरे काय करू म्हणजे आणखी जरा चांगलं पीस पीस आण कडक बघून. चल चल हातात काम सोडायला 2 गाड्या लागल्यात गॅरेजला. अरे हो बाबा, तू म्हणला बाजरीची भाकरी कर, पीठ आणलं लोकाच्यात ना, मटण दिलं आणून केलं कालवण भाकरी. त्या बाजीनाचा फुलचन आला केलं की सगळं त्याने वाटोळ अनात माती कालावली, सगळं कालवण सांडलं, सगळं घरात नुसतं राडा करून गेलाय. काय म्हणले? हो, मटणाचे कालवण त्या फुलचंदनी पालतं केलं. सगळं पालतं केलं त्याने. मला तर एवढा ताप झाला. तू नुसतं मटण आणून दिलंस, पण त्याला का कांदा का कोथिंबीर का खोबरं काय आणून दिलं? तेवढं गोळा करून भाजी चांगली करून लोकांच्या त्या पीठ आणलं. म्हटलं पोर येईल आता कडक भाकरी करून त्याला द्यावा. कालवण केलं तर मी अरे काय बोलती? सगळं पालतं केलं अरे सगळं. हो, एक हाडूक सुद्धा नाही ठेवलं. हाडूक राहू दे, रस्सा राहिला असा तरी पण रस्सा बी नाही हाडूक बी नाही. रसा बी नाही. घाणीत खाली पडलेलं खाते का? सगळं घाण करून ठेवलंय त्याने. अयो, आणि तू कुठे गेलती? दार लावून नव्हती? नुसता उड्या मारतोय घरात. उड्या मारतोय? त्याच्या आईला त्या फुलच्यांच्या नाकापेक्षा मोठी जड झाला. केलं की त्यांनी काय त्याने काय ठेवलं नाही वय? काय नाही म्हणलं आता दोघं जेवावा. अरे कुणाल ह्याच्या आईला फुलच्यांच्या तोडतो आज. अरे काय तोडून भांडणाचा पाय करतो काय? म्हणजे बायको कसली? बाजनाची बायको म्हणजे आपला त्यांनी सांभाळायचा ना का आमच्या इकडं घरी कुठं? जाऊ दे मरू दे, जाऊ दे, जाऊ दे मरू दे. आई तेच करायचंय का? आता पोटात आग पडली होती, आता मी सुद्धा आग उसाळली माझ्या. म्हटलं आता आल्यावर दोघ जण जेवावे करा, पण ते मटणच पालतं. अगं आई तुझं बट पडलं, तू नुसती जीवली चाललं असतं. तुझ्या आतड्या उपासनावर मला बी खाऊ वाटतं ना. 5-6 महिने झालं मटण आहे का आपल्यात? आणि काय म्हणतोय दुलवडीला बी आण म्हणलं तर आणलं नाही, म्हणला पैसा नाही कुठं आणू. अगं आता हेच कसं मटण आणलं होतं? 10 जणांपाशी भीक मागून मटण आणलं मटणवाल्याकडून. आता आई तू बघतच राहा, तो बाजीना उड्या हंतरून टाळता ना, त्याच्या फुलच्याला तुडतो आता मी काना. नको जाऊ अन्याय सहन करू. अगं अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा लय मोठा पापी असतो, आणि गणा कोणाचा अन्याय सहन करणार नाही. फुलचंद मैं तेरा खून पी जाऊंगा. अरे नको जाऊ का ना, बळणाला काढ 2-4 अंडे आणते कोणाच्यात ना तरी. आमची अशी माणसं हुशार आहे ती, अजिबात फुटकं पोतं त्याच्यात ठेवत नाही ती. बाजीना पट्टय का? म्हणजे गरीबाचं वाटोळं कर्ज ठरवलंय म्हणा की तुम्ही. तर झालं काय? अरे तीच सांगतो ना, गरीबाचं वाटोळं कर्ज ठरवलंय ना. 700 रुपये काढा आधी. अरे कशा 700 रुपये? त्या तुमचा फुलचंदा आला, सगळ्या आमच्या गरीबाच्या अनाथ माती कालवून गेला की. अहो मग तू सांभाळाय येत नाही तर पाळता कशाला? अरे पाळण्याचं नाही लागा का ना, काय झालंय बायकोनी माहेरावून आणलाय त्यो. अहो मग माहेरावून मग तुमच्या घरात सांभाळा की, आमच्या कुठं घरात परडिघाणा केला की सगळा. मग काय आम्ही सांभाळतोय की का तू सांभाळतोय आमचा फुलचंद? नाही दिसतंय ना किती चांगलं सांभाळता दिसतंय की. परा आमच्या गरीबाच्या घरात दुडगूस घातला की बाजीना लाज वाटाय पाहिजे तुम्हाला, आणि वर्ण नाक उचलून बोलताय. नाही का ना, फुलचंदला का मी सांगितलं का तुझ्या घरी जाऊन दुडगूस घाल म्हणून, काय कर म्हणून? आणि मग अहो कळतंय ना, मालकच निर्लज्ज म्हणल्या त्याचा साथीदार बी निर्लज्जच ना. गाना नीट बोलला का? ती एकतर का नीट बोलायचं नाही, मला का तुमच्या संग वाद घालायचा नाही. ती 700 रुपये आणा, 700 रुपये आणा. बाजीना कसं बस लोक उधार पदार मटण आणलं होतं, अक्क व पालतं केलं, अक्क एक साधा रसा सुद्धा ठेवला नाही. अरे त्याला मी काय करणार? मी तुझं मटण पालतं केलंय का? कुणी पालतं केलं? मग फुलचंदने केलं. बरं फुलचंद कोणाचं आहे? अरे फुलचंद माहेराचा आहे तर बायकोच्या. फुलचंद माहेराचा आहे का? मग काय होय का? हा. मग तुमचा काय संबंध नाही? माझा संबंध म्हणजे आता सांभाळाय. बायकोला किती वेळा सांगितलं ज्याची त्याची बिलामत ज्याच्या ठिकाणी घालवून टाक, बायको बी ऐकत नाही. काय करणार सांग बरं तू तरी? बायको ऐकत नाही, मग लागला राव नाटक दाखवाय. बरं राहू द्या ना, बायको तुमची, फुलचंद तुमचा, माहेरची माणसं तुमची, आमच्या कशाला गरीबाची किशाला चट्टा. अरे बराबर आहे तुझं, पण मी म्हणलंय का रे त्याला जाऊन तुमचा तो मटण सांड किंवा काय कर म्हणलंय का? सांग बरं. तुम्ही म्हणला नाही ना? नाही. आपला तो म्हणायचा आला आणि मग आणि माझ्या गरीबाचं मटण सांडलं. अहो बाजीदाना काय मला सांग, अहो कसं मटण आणलं होतं.
आज तुमच्या त्या फुलच्यांनी सगळं की उतानं पातानं. अरे तू कणाव नको नका कालवा करू माझ्या. मग कुठं करू कळू द्या की. बघा तुमचा मान किती शाळेच्या पडताय. गाववाले अरे ऐका, कळू द्या सगळ्याला. काय नला का मग माझ्या धंद्याच्या ठिकाणी ऐक, एवढीच लाज वाटते ना, द्या की 700 रुपये. अरे सात माझं मी दुसरं मटण आणून खातो. अरे लका गणा तुला काय कळतं का नाही. इथं भरायचं चाललंय मोती तुला लागलाय कालवा करायला. काय झालंय माहितीये का, त्या फुलचंदला असा सांभाळतोय का मी मेहुणा असल्यागत सांभाळतोय मी. होय ना. मग तुझ्या घरी कसा आला हेच मला कळलं ना. कसा आला, असा आला की पायाने, स्वतःच्या पायाने उड्या मारत मारत आला. बाजनाना तुम्ही जसं टाणताना उड्या मारताना तसा टाणा उड्या मारत आला. डायरेक्ट थेट माझ्या घरात घुसला, दुडघूस घासला, माझं कालवण पालतं केलं, माझ्या सगळ्या अनाथ माती कालावली. असू दे का तुला मिळायचंच नाही का मटण हितनं पुढं लागला कालवा करायला. कावा मिळतंय तुमच्यात आणलं तर दार बंद करून खाताय आपापलं. कुठलं मिळालं आमच्या गरीबाला मटण सांगा की. म्हणजे दार बंद करून का तू निमंत्रण देऊ का तुला दरवेळेस आमच्यात मटण आणलं की ये खायला. अरे काय का लाज वाटाय पाहिजे तुला वाईच. माझं लय बाजनानं वाटलं झालं पर माझं. बर जाऊन ती का नाही हो काय आता लय कालवा करू नको, हिथं बी नको करू आणि शांत राहा. हो तुला जर मटणच खायचं असलं का नाही तर आता माझ्याकडे काही 700 रुपये नाहीत, 100 रुपये देतो तुला. ऐक 100 रुपये देतो तुला. हे दर 100 रुपयाचं काय करू. बॉयलर आण रसा पाणी करून खा. अरे 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 वाघ म्हातारा झाला म्हणून काय घास खातो वय. आयुष्यात कधी बॉयलर खाल्लं नाही आणि इथून पुढे बी खाणार नाही. आलं का लक्षात. आजच्या दिवस खा ना बाबा. तसलं नका सांगू बाजनाना, आलं लक्षात. मग असं कर हे हिथं काय कालवा करू नको. तुमच्या त्या फुलचंदची लेवाट लावायची म्हणजे लावायचीच. मला त्या फुलचंद 2 दिवसाच्याच गावात दिसला नाही पाहिजे बस. मला बाकीचं काय माहिती ऐक की मग काय कर माझ्या बायकोच्या कानाव घाल ही गोष्ट. तिला 10 वेळा सांगितलंय माहेराचा आहे ना आपलं माहेराला देऊन टाक ज्याची वस्तू त्याच्यापाशी. असं आहे वय. मग तिच्या कानाव घाल. आता मी बी काय नाही कानावच घालणार नाही, चांगलं कान उघाडतो. देऊ का मग 100 रुपये. 100 रुपये रुपया नको मला. अहो काय म्हातारा झाला म्हणून घास खात नाही. आलं का लक्षात. मला लागला 100 रुपये देऊ का. अरे आजच्या दिवस रसा पाणी खा. अरे माती खाईन 5 वाटाची उचलून, पण बॉयलरचं मटण खात नसतो. तुमचं तुम्हालाच राहू द्या. तुम्ही काय तमाशा बघताय का. टाका की पुती का उभं राहिलंय नुसतं. फुलचंद बाबू, हे फुलचंद बाबू बाई किती पाणी प्यायचं तुला. कसला तापलाय का तू. उन्हात फिरतोय. उन्हात नको हिंडत जाऊ. सरबत प्यायचं का तुला. फुलचंद बाबू बाई किती गोड दिसते. संध्याकाळी तुझ्या दिष्टच काढते मी. लोकांच्यात जात जाऊ नको, लोकांच्या नजरा लय वाईट आहे. हो लोकांच्यात गेला तर गुन्हानी रामा नाव. आलं लक्षात. एवढं काय झालं तावायला. तापायला तापू नको काय पाया पडू वय. हे तुमचा फुलचंद आला सगळे आमच्या अनाथ माती कालवून गेला ना. कशावर माझ्या फुलचंदने तुमच्या अनाथ माती का लावली असेल बरं. अहो तुमचा फुलचंद गुणकारीच तेवढा या. वहिनी नीट तुम्हाला सांगतोय हे कोंबड्या पळायच्या लायकीचं नाही. ह्याला खसकवून टाका. ह्याला फुलचंद नाव आहे त्याचं. हो फुलचंद आहे ना. मग तुम्हाला असेल ते फुलचंद, आम्हाला नाही. आलं का लक्षात. लोकांकडून भीक मागून मटण आणलं होतं, सगळं पालतं करून आला यो. पण कशावर ह्यांनीच का लावलं तुमचं कालवण सांडलं. आमच्या आईने डोळ्यांनी बघितलं या. डोळं फुटलं ना आमच्या आईचं. हा म्हणजे लोकांनी केलं तरी माझ्या फुलचंदवर नाव घ्यायचं वय. लोकांनी केलं तर आम्ही तुमच्याकडे भांडायला आलो असतो काय. हा काय झालं की यायचं लगेच. आमच्या आईने दिलाय फुलचंद माझा एवढा सोन्यासारखा. अहो मग आईनं दिलाय ना, मग घरात पाळा, त्याला एसी लावा का आमच्या घरात कुठं. हा बरं येतोय बिचारा गुन्हाने बी आहे ना. येताना ना ह्या उकरड्यातली माती पकडात घेऊन येतोय आणि सगळा रानात इसकडून जातोय. अहो भाऊजी त्याला हवा घालाय सवय, ते हवा घालतो मला तसा. हो हवा घाला सवय. आमच्या घरात फॅन कुठे आहेत तेव्हा ती आम्हाला येऊन हवा घालतोय. अहो तुम्ही घ्या ना हवा. वहिनी आम्हाला लागला ते हवा घालतोय आणि असं हे कोंबड देतय का तुम्हाला. त्याच्या एवढा जीव लावताय तुम्ही. देते काय. पहाटे 5ला उठावतो ती. मला किती काम होते त्याच्यामुळे माझी. मग पहाटे 5ला ना बाजनाला सांगा ना बाग द्यायला तुम्हाला. बाजनाला उठावतील तुम्हाला. काय बोलताय बाय भाऊजी. काय काय बोलण्याची पद्धत झाली का. म्हणजे आम्हालाच म्हणा चोरची चोरून वर्ष जोर वय. हा तुमच्याकडे काय पुरावा ह्यांनीच केलंय म्हणून. म्हणजे आता काय करतो घरात CCTV बसावतो आणि मग काय करतो मला पुरावा आणून दाखवतो. काय पुरावा इथं. म्हणजे नम्रता हा विषयच नाही बाई. जाऊ द्या भाऊजी झाला असेल चुकून का माझ्या ह्याने केलं नाही. तुमच्याकडे काय हे असं लोकांचं नुकसान करत नाही. याला मी चांगले संस्कार दिले तर. हो कळतंय ना. तुमच्याकडे किती संस्कार आहेत, तुमच्या नवऱ्याकडे किती संस्कार आहेत, त्याच्यामुळे ह्या कोंबड्याकडे किती संस्कार आहेत आम्हाला चांगलं कळतंय. काय भाऊजी तुम्ही आल्यापासून भांडताना कोंबडा लावलं ह्याला नुसतं. मग
फुलचंद नाव आहे त्याचं, किती बारसं घालून ठेवलंय म्या. होय म्हणजे आता आम्ही त्याला फुलचंद म्हणायचं का? मग फुलचंदच म्हणायचं तुम्ही त्याला. अहो फुलचंद कशाला, चांगलं फुलचंद राव म्हणतो की. हा ही बरोबर आहे बा, फुलचंद रावच म्हणायचं. होय ना? इज्जतीने बोलायचं त्याच्याशी. इज्जतीने बोलतो की तुम्हाला कळलं आता. तुम्हाला नीट सांगतोय वहिनी, उद्या जर का कोंबडा आमच्या दारात झाला ना, एक तर त्याचा जीव तरी घालवेल, नाही तर डायरेक्ट कापून खाईन तरी. हा केस टाकीन जास्त कालवा केला 302ची. केस टाकण्यापेक्षा ना हे अवलाद डालून ठेवा झापा खाली. केस करती आवलाद बिवलाद म्हणायचं नाही, माझा फुलचंद आहे हो. तुला सांगितलं होतं ना जाऊ नको कुठं ना. तुला कळत नाही, लोक असले असतात बघ, बघवत नाही त्यांना. गडबा कुठं चालला केस करायला? चालू मसनात येतो का? अरे एवढं काय झालं बा गडबा तुला? अरे ताऊ नको तर काय करू, ती बाजनाची बायको डायरेक्ट मला म्हणते केस करते म्हणून. हा केस करते तू? काय मारलं काय कोणाला लागा? अरे तो लका तो बाजनाचा तो फुलचंद लका सगळ्या घरात ढिगाणा केला, सगळं माझं मटणाचं कालवण पालतं केलं, सगळ्यांना परत माती कालवली. येतोय लका अरे माहेर वासनी पुरी सारखा 4 भिंतीत नसतोय. फुलचंद? हो. कोण फुलचंद? अरे फुलचंद म्हणजे तो नाही होय कोंबडा बाजनाचा. तुझी बायको काय म्हणते या? फुलचंद नका म्हणू, फुलचंद राव म्हणा. तुला कोंबडा म्हणल्याला तर लय मोठा राग येतो या. केवढा आहे रा कोंबडा? ते कोंबडा केवढा आहे? अरे चांगला 2-2.5 किलोचा कोंबडा, कमरा एवढा. हा तो बारीक तरी आहे का हत्यार? अंगावची तुला फस केली. मग आता कुठे आहे ती? असेल की आपल्या घरी डोरकुल्यात जापात. आम्हाला माहिती आहे, आम्ही बघत बसतो या. लय डोक्याला ताप झालाय. आता कुठं आडबागूला घाऊ दिला तो कोंबडा, दगडाच्या ठोक्यात त्याचा जीव घालावतो. जायचं गाव करून यायचं तुझ्या ना, असं पापी करू नको तू. अरे किसन्या माझं एक ऐकला का? अरे तो मलाच नाही अख्ख्या वसला तो कोंबडा ताप देतो या. हाय तसा चॅप्टर आहे बरं का ती. मग असू दे पण तू त्याला मारू नको. ते कसं आहे माहिती का, त्याला मी बघतो. त्याला तू बघतो आणि असं सारखा घोड्यासारखा पाय नाचावतो इकडं तिकडं. ती चप्पल पायात घाल ना, ऊन कसलं आलंय, पाय कसलं भासत्यात. दिसल ना. आणि तळव दिसते त्याचं काय रे? अरे देवाने एवढं अनमोल तळव दिल्यात, त्याचा विचार कर. एकदा तळवत बाद झालं ना परत मिळणार नाही. चप्पल काय 14 नवी घेता येईल. अलग लक्षात नाही. असू दे. लय रे लय कृष्ण वाटलं झालं. अरे मित्रा 6 महिन्यातलं का मटण आणलं होतं, 6 महिन्यातनं मटण आणलं होतं. काय तुला सांगायचंय, गॅरेजवरनं आलो, 2-4 गाड्या होत्या तरी त्या लोकांना म्हणलं माझ्या लय पोटात दुखतंय म्हणलं. मी लगेच म्हणलं आलो माघारी. घरी येऊन बघतोय आय म्हणली त्या फुलचेने सगळा एक दुसरा वाकडा करून सगळ्या मटणाचा ढिंगारा करून टाकला. असू दे कारण तुला नाही काय वाटत असेल संध्याकाळी जेवाय वगैरे माझ्या. तुम्ही दारोदार तुकडं मागून खाताया आणि आम्हाला बोलवा तुमच्या घरी जेवायला. तुला का माझा गैरसम करून गेलो माझ्या घरी माझा मेहना यायचा जेवाय. बाबा जाऊ दे, तुझा मेहना यायचा ना, तुझा माझं डोकं लय तापलं या. कोंबडा घाऊ दे रे. नाही त्याला एका ठोक्यात कोक करायला लावला का नाही? कोंबड्याला कॉक करायला लावतो. आताच ते कॉक करून चाललाय. मला जाऊन यावं लागेल. बाहेर जायचं नाही कुठं. ते बाबा बघितलं ना मग अशी किती भांडत होता ती. हा जाऊ नको कुठं मला विचारल्याशिवाय, जीवाला धोका आहे तुझ्या. हा वस्तीत लोक लय बेकार इथं, त्यांना बघवत नाही अजिबात काय पाळल्यालं. प्रिया काय ह्याला बसले जेवून? काय झालं मग काय करायचं? काय करायचं तुला कळतं का? काय झालं? अगं ही फरदावळ नेऊन सोड तिकडे तुझ्या आईकडं. किती गुन्हाचं आहे ही? गुन्हाचं या लेकरापेक्षा किती गुन्हा आहे त्याला. लेकराला सुद्धा एवढं गुन्हा नसतं त्याच्या एवढं. काय गुन्हाचं आहे तेव्हा? भांडणं आणतं या. गणा कसला आला दुकानला आलता. काय म्हणला? काय भांडत होता वय, माणसं बघा ना का कांसं बघा ना. लागला कसा मी बोलायला, माझं मटणच सांडलं काय केलं. आणि ते म्हणलं तुम्ही लगेच विश्वास ठेवला. कशाने ह्यानेच केलं असेल बरं? मग कोणी केलं? त्या भाऊच्याला सवयच अशी भांडणं लावून द्यायची. गबस ह्यानं हीच कोंबडा गेलता त्यांच्या घरी आणि काय त्याची तरी काय चुक आहे. भांडा येईल नाही तर काय करेल तो तरी नशीब भांडला. एखादा अंगावर धावून आला असता. ती त्याचा जाळ कर तिकडं माहेरात. जाळ कर मग काय आईने दिलाय माझ्या. जाळ करू नका नको घेऊ हातात इकडं. अहो तसं नका करू त्याला. हा का सर ते तुम्हाला सवय नाही त्याला माझ्याशिवाय. घरातल्या गोष्टी थांब खुरवड. अहो असू द्या. हा तर तू काय वेळी वेळी का ग? अहो किती गुणाचं आहे ती. बघितलं कसं घाबरतंय तुम्हाला ती. जाऊ दे जेवाय वाट झालाय ना स्वयंपाक ना. आताशी माझ्या फुलचंदची आंघोळी झाल्या, त्याला खाऊ पिऊ घातलंय मी. अगं तू मूर्ख बीर काय ना काय
तुला अकलीचा भाग बी आहे का नाही? ह्या कोंबड्याच्या नादी लागून तू यायला लागेल की. कोंबडा म्हणायचं नाही, फुलचंद नाव आहे त्याचं, आईने दिलाय माझ्या. काय आईनं दिलाय? हे कोंबड्या ही काय घर काय आपण कोंबड्यासाठी बांधले का? माणसासाठी बांधले का कोंबड्यासाठी बांधले? मूर्खपणा. आणि इकडे तो कोंबडा. अहो जेव्हा त्याला धोका नेऊ नका बाहेर. धोका? आता तुला ठोका टाकीली. चल तिकडे डाल होती मला. काय बोललं की लगेच ठोक्यावरच येतो माणूस. जा स्वयंपाक कर जा. चल. कोंबडा काय बघतोय? चोरी करायचं म्हणजे काय सोपं नाही बरं का. अंगावर माझ्या काटच फुटले ते. लय कुत्रीची आहे वळी हांटली. कोंबड्याच तर मला लय भ्याव वाटतंय, पण तिकडं माझ्या बायकोचं तर मला डबलच बी आहे. केवढा मोठा आहे रो तू. खातो घरचा तरास शेजारच्याला आहे. असो दे तुझा आज तरास मिटवूनच टाक. पाहिजे ले भारी. मी ले खुश आहे. बया दादाला किती छान वाटलं माहितीये का. माझा भाऊ पहिल्यांदा आपल्या घरनं खुश होऊन गेला. त्याला आपला संसार बघून लय भारी वाटलं. भाजी कस काय झालते रात्री? एक नंबर. माझ्या हाताला लय चव आहे. अग कसं आहे माहितीये, मी दाखवत नाही कोणाला. मी आता अख्ख्या वस्तीला सांगणार, माझ्या नवऱ्याने माझ्या भावासाठी 2 किलो मटण आणलं होतं. काकी वस्तीला सांगायची काय गरज नाही. तुझा भाव खाऊन गेलाय ना, काय गावात बोबाटा करायची गरज आहे का? लोकांना खपत नाही आपलं चांगलं झालेलं. आपण मटण खातो म्हणलं ना, त्यांच्या पोटात कळ मारते. हा त्यानंच तर मी म्हणतेय, लोक आपला संसार कसा चालला ही सारखं खिडकीतनं डोकून पाहत असतात. गैरसमज आहे तुझा. लोक संसार नाही बघा येत, तुला बघायला येते ती. म्हणून तर म्हणतोय तुला सारखं नटापटा करत जाऊ नको. अजून बी वेळ गेलेला नाही. जरा असं खरमडून राहत जा माझ्यासारखं. काय पण म्हणा, मटण लय भारी झालं होतं. भाऊ खुश झाला ना. हा तुझ्या भावासाठी मटणच काय. अगं एखादा वाघ सुद्धा कापून आणेल त्याला खाया घालेल मी. अगो बाई माझा वागोबा. असू दे आता, माझी जायची वेळ झाली आता. म्हणजे ते माझं नरड जरा दुखा लागले. बाहेर जाऊन दारू पिऊ नका. अगं दारू न पिणाऱ्याच्या मी मैत्रीला सुद्धा जात ना, माहितीये का? काय दारू पिणाऱ्याच्या मैत्रीला पण जात नाही असं म्हणतोय. तुझा ऐकायचा जरा विचार बदल ग तू. हा हा होय हो. संध्याकाळी येताना जर चांगला आंबे मिळाले तर घेऊन या की, आमरस करते. कालचं मटण जिरलंय का अजून? आंबा घेऊन या म्हणते. बघू पाऊस पडल्यावर आणू. हा आळ्या पडल्यावर घाला मला आंब. अगं आता जरा महाग येतं, थोडं जाऊ दे 2-4 महिने दिवाळीच्या ह्याच्यामध्ये घेऊ. आणि जर आंबं खायचं असेल तर कशाला आंबं खायला चांगलं नसतं. आंबं खाऊन खाऊन तर आंब्यासारखी झाली तू. आणि कशाला आंबा पाहिजे का तुला अजून? ए प्रिया, ए प्रिया, प्रिया अगं उठ की. किती वाजल्या? 7 वाजल्यात. एवढा टाइम झाला, माझ्या फुलचंदनी बाग कशी नाही दिला अजून? फुलचंदने तुझ्या अगं फुलचंद खाऊन खाऊन नुसता सुस्तावला या. तू जशी सुस्तावली की नाही, तू जशी आळशी झाली तसा तुझा फुलचंद बी आळशी झालाय. झोपला असेल. फुलचंदनी बाग कशी नसेल दिली? हा तर तिकडं कुठं चालली लगेच फुलचंदकडं? फुलचंद फुलचंद कुठे गेला? हो फुलचंद पलीकडलं लोका. हो फुलचंद नाही ह्याच्यात. होयला नेला काय कोणी? नेला काय कोणी? मग काय बया कोणी नेला असेल माझ्या फुलचंदला. तरी मी तुम्हाला सांगत होते बघा, इथं तुम्ही डाळ आणला त्या दिवशी माझ्याकडे हिसकून त्याला. बुंबलो नको लय आणि आक्रोश काय करू नको. माणूस मेल्यावानी कोंबडाच गेला या. तुम्हाला म्हणत होते तरी आणू नका इथं डाळ आहे त्याला. मग काय घरात ठेवती का?
का त्याला घरात खुरावडा करते? पोटच्या लोकराला सुद्धा एवढा जीव नव्हता लावला, एवढा जीव लावला होता फुलचंद. कुणी नेला असेल? त्या गणा भाऊजींनीच नेला असेल, त्याचाच लय डोळा होता त्या माझ्या फुलचंदवर. गणा नाही असलं उद्योग करणार. नाही तसं पण गणा करणार तुमचा मित्र आहे म्हणून काय त्याला पाठीशी घालता काय तुम्ही? पाठीशीचं नाही, ते तसलं असलं उद्योगच करत नाही, कुणाचंच नाही करत. वस्तीवला असो गावातला असो अजिबात करत नाही. मग तुमचा मित्र आहे म्हणून तुम्ही पांघरून घालताय का? आज पांघरून कशाला घालतोय? त्यानं दुसऱ्याने नेला असला म्हणजे. चला आपण त्यांच्याकडे जाऊ. अगं नको येडे, तुम्ही नाही ना आला, मी चालले बघा बॅग भरून माझी. सारखं तीच वय बॅग भरून येडे का काय? आता त्याच्या घरी भांडायला जाते हा चला घरी त्याच्या. आईला लय अवघडच केलंय तो एक. चल चल. भाऊजी, ओ भाऊजी. हाड 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 हाड. हॅलो वहिनी, कुत्र आलतं का इथं? हो काय झालं? अहो असू दे, एवढं कशाला मनाला लागून घेताय? हो ते माणसाकडून चूक झाली तर नका रडू, मी तुम्हाला माफ केलं. माफ केलं म्हणजे माझा फुलचंद नेलाय, तुम्ही कुठेही सांगा. कुणाचा फुलचंद? माझा फुलचंद गायब झालाय बघा. अहो तुमचा फुलचंद इतका फालतूचंद होता ना, त्याला कशाला मी गायब करतो या? तुम्हीच केलाय बघा, तुम्हीच म्हणलं होतं त्याला की त्या दिवशी तोडतोच म्हणून. अहो कावळा बसान फादी तुटायला तुरतो म्हणलं म्हणजे माणूस तुरतो वय. रबाजीना तुम्ही तर समजून सांगा की. बरं असू दे. अरे गणा कुणाकुंड चुकावत नाही, त्या झाली असेल त्याच्याकुंड चूक, जाऊ दे मोरू दे. कुणाकडून? तुझ्याकुंड. अहो ना काय जिबेला हाड हाय का नाही तुमच्या? उचलली जिब लावली टाळ्याला, नका चूक करीन. काय असलं कसलं दगडाचं काळीचं उलसक माझ्या लेकराला खाताना वाईट सुद्धा काय वाटलं नाही का? कापून खाल्ला का? अरे कुणाचं कसलं काळीज? काय कापून खाल्लं? मलाच काय सांगचाल का नाही तुम्ही? अहो, माझ्या काळजाचा तुकडा होता व त्यो लेकरासारखं मी त्याला जपलं होतं माझ्या. होय अनुभव आपण मी केलंय काय? तुम्हीच नेलाय बघा. कबुली हो तोच आणला असेल आणि कापून खाल्ला का काय केला हे तुझी तुला माहित. बाजीना ना हा. मी आपलं माझ्या दारात आलाय, मग एकदा ऐकून घेईल, दोनदा ऐकून घेईल, तिसऱ्यांदा ऐकून घेणार नाही, तिसऱ्यांदा ऐकून घेणार नाही. तुम्हाला काही गाणं म्हणजे चोरबीर वाटला काय? म्हणजे चोरती चोरून मरून शेरजोर वय झाली असेल तुझ्याकडून चूक, कबूल हो आपला. आणि तुला सांगतो अजून एखादा आपण कोंबडा आणू चांगला, मग तू कबूल हो. होय का? हा. म्हणजे माझ्याकडून चूक झाली, हो मी कबूल हो. मी तुमचा फुलचंद कापून खाल्ला असं म्हणायचं ना? केस टाकाय त्याशिवाय नाही हे माणूस. हो 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 माझ्यावर केस करा, मला बेड्या घाला आणि पोलिसात न्या. अरे लाज वाटाय पाहिजे तो. मग पोलिसच नाही, तुला सीआयडीच बोलावतो गावात. बरं बोलवाच. हो बोलवाच. हो हो बोलवाच. मीच खाल्ला तुमचा फुलचंद कापून. हा आता बरं झालं कबूल. इतक्या उशीर माणसाचं डोकं फोडलं की तेव्हा काही कांगारावळा करत होता एवढा. आता झालो ना कबूल, जा मग आता निघायचं लगेच. जाणारच आहे. हो की कापार मुकाबी का की तू? तुमची बायको वासक्याने तोंडा होती तवा नाहीच राहायला गेला. अरे पण तुला बी कळायला पाहिजे ना. बरं असू दे, काही होऊ दे. नाही जर तुला सीआयडी बोलावली दमला ना तर बोल, माझं बी नाव बायसिना नाही. निघा आता. चोरती चोर वरनं कांगारावळा करताय नसतं. अव बाजनाना बायल्या झालाय, बायल्या बायकोच ऐकून आलाय माझ्या संग भांडायला. बायल्यान बिल्यान सांगतोय मी, नीट बोल. तिचा काय बाई निर्दय मायनस असून बायल्यान बेल्या म्हणायला लागला काय माझ्या नवऱ्याला? काय म्हणू काय म्हणू? तुमची काय आरती करू का? दुर्गा दुर्गट भाली तुझं विन संसारी जाकी आता. हाड नीट बोल. हाड मला लागला तुला सीआयडी बोलाव तू. अरे माझी काय कमी ओळख आहे तू? अरे मी बी मिलिटरी बोलाव तू आणि का गावाला येडा घालायला तू. आणि मोठी माझा फुलचंद. अरे मला प्रेमाने म्हणली असती, भाऊजी माझ्यासाठी माझा फुलचंद होता का? अरे हिच्यासाठी मी पाटाची जाऊन बाग दिली असती. का जज करावं जाऊ भलं, ती म्हणते माझच कर. पट्ट्याच्या नादी लागली या. भाऊजी बघा की फुलचंद आला माझा. भाऊजी तुम्ही का रडताय? आवडतोय रडता म्हणून रडतोय. बघा की माझा फुलचंद आला. जातीच गेली. ते कसा भाऊजी न्याला वाटोळ होईन त्याचं बघा. दोनदा वाटोळ हो जातीच गेलं.
तरी मी यांना सांगत होते बघा डालू नका झाडीत म्हणून, तरी ऐकतच नाही माझं. उशाला घेऊन झोपायला नव्हतं होय तुम्हाला. तरी मी सारखं हातात घेते त्या बाबाने वडूनच नेलं बघा. काय फुलच होता, काय आवाज द्यायचा द्याव. आवाज तरी दिला काय. 5 गावं जागा व्हायची, 5 गाव. काय झालं तुकडा होता वा माझ्या. काय पण काय मला वळण त्याची चव अशी होती का नाही. 2.5 किलोचा भरला हो. त्याची चव माझी तुम्हाला म्हणायचंय काय नक्की. अहो मला असं म्हणायचं म्हणली ती मी कधी बी असं कुठे पडलो मला काय व्हायचं म्हणजे माझ्या अंगावर नाचायचा, मला बसायचा, मला म्हणायचा किसनराव उठा की. अहो मोतीच नानाची वेळ झाली उठा म्हणायचा, मला आंघोळीला घरी पाठवायचा. लय चांगला कोणी नेला असं ना तर. बरोबर असेल माझा फुलचंद पोटात. काय त्या गालवाच्या पोटात त्यांनी का आपण खाल्लाय. हा त्याचाच लय डोळा होता बघा, तोडतोन बिडतोन सारखा सारखा म्हणत होता. मला बी म्हणायचा भेटला मला त्या दिवशी म्हणला ना देऊ. मला म्हणला एकदा खाऊ दे माझ्या खसकावतोच म्हणला होता. लेग पीस तुला खायचं असेल तर ठेवतो म्हणला होता मला त्यो. ज्यांनी माझा कोंबडा नेला असेल ना ते तरपडून मरण बघा. चांगल्या मरणार नाही, अजिबात मरणार नाही. असला सारा देतात बाई या कोंबड्यासाठी. लागा तुम्ही दुसरा कोंबडा आला 2-4 महिने त्याला चांगला सांभाळा. परत बघा मी त्याला ध्यान ठेवतो. लेकराला सुद्धा एवढा जीव लावला नव्हता, एवढा जीव लावला होता माझ्या फुलचंदला. लय जीवला त्याला काय तुम्ही खायला खोबरा खायला गेला होता लय वारी. काय दिसायचा राव काय त्याला ती तो रा खायचं लयच भारी. वाटुळ होईन बघा माझा फुलचंद न्यायला त्याच. हेडा शराब दिलेलं चुकीचं. तुम्हाला अनेक फुलचंद मिळावेत अशी मी देवाला प्रार्थना करतो आणि तुमच्या फुलचंदला भावपूर्ण श्रद्धांजली माझ्याकडून तरी. फुलचंद बरं तात्या तुला माहितीये काय. नाही बाबा. वस्तू सकाळी किती भांडणं झाली माहितीये का तुला. वस्ती हो कोणाची. बाजीनानाची बायको आणि ती गाना. कशावरून. अरे ती फुलचंद नाही वे त्याच्यावर भांडणं झाली. फुलचंद हो आहे ना ती बी पानावरनं भांडत बसतात लय ना. पान नाही ना रे बाबा. मग? फुलचंद बाजीनानाच कोंबडा फुलचंद कोंबडा होय. कोंबड्याने भांडणं झाली. काय तुला सांगायचं. कोंबडा एवढा क्वालिटीचा आहे नानाचा. त्यांनी बाग दिली ना अख्खं गाव असं डचकून उठतं. असलाच कोंबडा आहे. पण काय झालं कोंबड्याचं. अरे ते कोंबडा चोरला गानाने असा त्याच्या आळूप घेतला. नाही गाणा चोरच आहे त्यात तर काय वाद नाही. पण ही चर्चा तालुक्यात झाली पाहिजे, बातमी दिली पाहिजे, न्यूज चॅनल वाली आली पाहिजे, एबीपी माझा गावात आणला पाहिजे ना आपल्याला. अरे कोंबड्यासाठी एबीपी ला आणतो. अरे ती गाणं चोरटे गेल्या वेळेस आमचा चालता चालता मग नेलता नानीतला. तुला तात्याला का आता मस काढायचा आलाय तू. नाही बाबा ती गाणं बळ तरी कोंबडा चोरला का. चोरणार राव 100% मला खात्री गाणाने चोरलाय कोंबडा. एवढा विश्वासानं बोलतोय मग लगा असेल काहीतरी भानगड बरं का. कारण गाणा लय बेकार चोर लगा. पण असं व्हाय नव्हतं पाहिजे बरं का. नाही बरोबर आहे. ती बी लय अवजीव लावत होती. पोटच्या लेकरागत सांभाळलं तिने. त्या बाजीनानाच्या बायकोचा त्या कोंबड्यावर लय जीव होता बरं का फुलचंदवर. लय जीव. कोंबडा बी लागा टप्पे आहे कोंबडा एवढा मोठा. चाला याना त्याला लागा कसलं पाहिजे त्याच. काय चालायला लागलं तर घोड्याच्या पावलागत पाऊल टाकत होता. अरे ती कोंबड गोड नाही. अरे तीच की सांगतोय तुझ्या झालाय डोक्यात फरक. नाना ना काय कुऱ्हाडच घासताय आज. अमोल आज गावात मर्डर होणार आहे 1 जणाचा. काय बोलताय नाना मर्डर. आज ह्यो बाजीनाना सुट्टी नाही देणार त्या व्यक्ती. नाना याडबीड लागलं काय तुम्हाला. सरपंच आहे गावचं तुम्ही. सरपंच पद नाही मला लागायचं आता आणि गाव नाही लागायचं आणि काहीच लागणार नाही. आज फक्त कुऱ्हाड आणि बाजीनाना आणि त्याचं नरड. पण नाना कोणाचं नरड कापाय चाललाय. कुणाचं. दोस्त म्हणतो आपण पण त्यानंच माझा केसानी गळा कापलाय. अहो नाना काय केसाने गळा कापला. अरे आपला तो गणा. हा त्याला नाही जर आज तोडला आणि त्याचं तुकडं केलं तर नाव नाही सांगणार बाजीनाना. ध्यानात ठेवा. कशासाठी. कशासाठी
अरे मी काय म्हणतो अमोल चेअरमन, त्याने कोंबडा चुरू द्या, खाऊन द्या, काही करू द्या. अरे मी त्याला 10 किलो मटण दिलं असतं, परत दिलं असतं आणि त्याला पाहिजे एवढा जेवाय घातला असता. चोरी केली ती केली, वरण त्याला चाप इचराय गेल्या बायकोच्या अंगावर जातोय, परासा धावून जातोय. अरे हिंमत आहे का त्याची? ना काहीतरी गैरसमज होतोय तुमचा राव. गैरसमज? मग काय अमोल, तुझा गैरसमज होत असेल बाळा, तू शांत राहा. आज मी कुठल्या मूड मध्ये नाही. अवघड खेळ आहे राव तुमचा नाना. काय अवघड आहे? कोंबडा न्याला कोणी, तुम्ही काय करताय तुमचं तुम्हाला तर कळतंय का? कोणी नेला? अरे त्या कल्याणच नेलाय आणि त्याला सुट्टी नाही आज. चेअरमन कुठं गाऊ त्यो? अय ना राग जरा बाजूला ठेवा आणि नीट जरा डोकं चालवायची का? राजकारण करून करून डोक्याचं पार वाटोळ झालंय तुमच्या. तुम्हाला खरं खोटं चांगलं वाईट कळत नाही वय? चेअरमन, मला बाकी काही सांगायचं नाही. जसा गणाने माझा कोंबडा तोडून खाल्ला ना, तसा त्याला ह्या कुऱ्हाडीनं तोडणार, तोडून मोठं भगुलं आणणार, त्याच्यात त्याला शिजवणार आणि गावातली माणसं बोलावणार जेवायला. आज ना तुम्ही माणूस आहे का भूत आहे? माणूस आहे का भूत आहे? माणूसच आहे नाना, पण आज तो डोक्यात बसला. सकाळी माझ्या बायकोच्या अंगावर धाव येत होता आणि त्यानं बी कबूल केलं. कबूल त्यात केलं? चोरला. काय नाही ना तुम्ही त्याचं ऐकू नका. मला माहितीये काय झालं काय नाही, मी सांगतो तुम्हाला. खरं काय घडलं ते मी सांगतो. सांगा. तुमचा कोंबडा कोण नेला तुम्हाला माहित आहे का? कोणी? कोंबडा नेला किसनरावनी. बर. कालच्याला संध्याकाळी मी चिकन आणायला दुकानात गेलो. हा, ह्यो गडी तिथं कोंबडा घेऊन आलाय कापायला. किसन्या? हा, त्याला म्हणलं का ही कोंबडा कुठनं आणला? म्हणला माझा मेवना जेवायला यायचाय. हो, शपथ, ह्या बेवड्याची इतकी मजल. अहो नाना, माझा बी असाच गैरसमज झालता. ज्यावेळेस मला चेअरमननी सांगितलं की बाबा ह्यो असा प्रकार आहे, तेव्हा मला विश्वास बसला. होय. आणि तुम्ही डोक्यात काय राग घालून घेऊ नका. राग लय बेकार असतो, राग भीक माग असतो. हो हाय की. आणि चोर सोडून संन्याशाला फाशी काय देऊ नका. अमोल, मला बी कळतं राग भीकमाग आहे, पण आज मुंडक तर सोडवणारच. अरे काय माणूस आहे, इतका उशीर काय सांगतोय? पण गणाचं नाही, किसण्याच. हा चला ना तुम्ही आता माझ्या बरोबर पण डायरेक्ट जाऊ आपण चेअरमन, किसनकडेच. मला एक लय गोष्टीचं वाईट वाटतंय. काय झालं आता? मी माझ्या कानाला नसल तसलं बोललो. रागाच्या भारात तीच सांगतोय आम्ही तुम्हाला. पण त्यो बी बायकोच्या अंगावर धावून आला, त्यामुळे मला राग आलता. पण जाऊ दे, काय झालं असेल झालं. आता मुंडक सोडवणार, कुणाचं किसण्याचं चला. सुट्टी नाही त्याला. चला. दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा. किसनराव, त्या बाजनाचा कोंबडा कापला असेल कोणी, पण चोंबडापणा करायला माझ्या पैसे आला होता. मला म्हणतोय का ना तू कोंबडा कापला. अरे लाज वाटायला पाहिजे त्या बाजनाला. सायकली त्या बाजनाचा प्रचार केला मी. अरे सायकली उन्हातानाच ऊन बघितलं नाही, थंडी बघितली नाही, ध्यान होईन तसा प्रचार केला, ध्यान होईन तसा. हा बघ, कुणी नसलं तरी चालेल, तुझ्यासाठी ह्यो वाघ आहे. जवळ वाघ आहे ना, असलं 5-50 कोंबड कापील की मी. तू आणि वाघ आहे होय, आणि लांडक्यासारखा उत्ताने पडलायस की. हा, तू नको रे बाबा, लय टेन्शन आलं बघ किसना, लय म्हणजे लय टेन्शन आलं. बरा गाडवा काय दे, पण तुझ्यासाठी वाघ जोपर्यंत जेवण नाही आलाय, ताकद नाही कोणाच्या हात लावायचे. तू वय कोण आहे? वाघ. आणि मग सापासारखा का असा खाली झोपलाय लुडतुय होय रे? आणि तुला एक सांगू का, तू माझं नाव घ्यायचं असलं तर नीट घे, नाही तर नाही घेतलं तर चालेल. काय चुकीचं घेतलंय मी? माझं नाव गणाय, गणा, गणबा नाही. मी काय चुकीचं बोल? तू कडबा म्हणतो या. ते तुझं ऐकायचं कान जरा भ्रष्ट झाले ते सगळं मला कळते. अरे आधीच त्या बाजनानं माझ्या नावाची केली माती. जिकडे तिकडे सगळीकडे सांगितलं कोंबडा चोरला, कोंबडा चोरला. अरे गाणं म्हणजे काय कोंबडी चोर वाटला, कोंबड्या चोर वाटला? कसं बघ, त्याच्या कोंबड्या आपल्या दारात येऊन इसकडे. बरं मी काय म्हणतो, आपल्या दारात बी त्याचं कोंबडं येऊ दे, पण होतं काय माहिती का, त्याच्या कोंबड्या त्याच्या दारात अंडे घालतो ती आणि आपल्या इकडून काय करून जाते ते. अरे नेऊ दे रे. अरे मी म्हणतो की, अरे मी जर तो कोंबडा कापला असता ना, मी जाहीरपणे सांगितलं असतं की मी कोंबडा कापलाय, मला पश्चाताप नव्हता, मेला तरी मरू त्याचं मला काय वाटलं नाही. पण आज माझ्या आरोप आला ना, म्हणजे खाया पिया कुछ नाही, और गलास फोडा बारा ना. हा,
असू दे किसन्या, पण ज्याने कोणी त्या बाजीनाचा कोंबडा निघाला असेल ना अक्षरशर किड आळ्या पडून मरल त्याला, बोट बोट किड पडत्या. काय करायचं का त्याला आळ्या पडायची? काय करू अख्ख्या गावात माझ्या नावाची ठू 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 झाली. त्याला जबाबदार कोण? पण तसं मला एक सांग, ती जर माझ्यासारखाच एखादा मित्र असला तुझा, तू असला, तू काय मी काय, कापला काय, आणि माझा एखादा मित्र त्याने कापला काय, ती दिवस त्याचं भरलं. माझा मित्र असा चोराच्या पोटचा नाही, त्या माझ्या मित्राने कापला काय, एक बी माझा मित्र असा नाही, ध्यानात ठेव. मला काय असं वाटतं भाजीला ना शर्मन आणि अमोल इकडे पळत आले ते पाहिला. अरे किसन्या, अरे ही बाजीना ना चेअरमन आमल्याच पोहतोय की. अरे त्यांच्या हातात कुऱ्हाड पण आहे. कुऱ्हाड आहे? गाडवा पळ गाडवा. मी का पळीन ते जायला, मी का पळीन? अरे तिला मारू टाकतील रागाच्या भरात लागा गाडवा. मला मारायला काय गाणं का भीतू काय? अरे करण्याचा डर कसला आला? अरे तुला माझी शपथ आहे, माझ्या जीवाची काय झालं? जीवाची थांब नको. अरे थांब, गप्प बघू. थांब तू थांब. किसन्या किसन्या लगा तू बाजीला लगा कुऱ्हाड घेऊनच मागं पळायला लागलाय. गळाच कापेल माझा त्यो. अरे लय बेकार. अरे मी काय म्हणतोय, गाडा मेल वाजेनी, शुगर मेल हलपट्यानी, तू कशाला पळतोय माझ्या संग? अरे गाडवा तू पळतोय म्हणून पळतोय. पळतोय तुझ्या जीव मुलातलं का आईला किसन्या, मला काय वाटतंय, अरे पण आपण पळतोय का मन? अरे कर नाही त्याला डर कशाला पाहिजे? अरे आपण काय चोरी केली वय? गाडवा तुझ्या अंगावचं वार जाण्यासाठी सुद्धा मी पळतोय. विचार काय बोलतोय तू? माझ्या अंगावचं वार चालणार? किसने एवढं प्रेम करतो माझ्या? अरे वेळ आली ना तुझ्या अंगावर सुद्धा वार मी जेलील. त्याला ठेव आता ती त्यांचं वार तूच जेल बाबा. अरे मी जेलील? अरे मी तर म्हणतोय माझ्या फक्त समोर होती, त्याला दाखवतो का हेच काय ती? समोर नको आता गाडवा, माणूस रागाच्या भरात काही करत. आता 2 दिवस आपण इथं झोपू, तिसऱ्या दिवशी जाऊ मी शांतीला फोन करून जेवाय बोलावतो इथं. म्हणजे ती म्हणतात का नाही करून गेलं गाव आणि कंदीलवाले चालू नाव. अरे कोणी खाल्ला असेल त्याचा कोंबडा जापलवाडी झाली असेल आणि डायरेक्ट का ती माझ्यावर चालू. हा अशी ठुकठुकाना धरून हलू नको तू हलू नको. हा बघा तुम्हाला मी नीट सांगतोय, रागन भीक माग आहे, ध्यानात ठेवा. मला मारून का जेलमध्ये जायचं का तुम्हाला? अरे जेलमध्ये तुला नाही मारत, ह्या कुत्र्याला मारायचंय का? त्याने साथ दिली म्हणून त्याला मारताय वय? अहो त्याच्या अंगावरचं घाव मी झेलिला ना. त्याच्या अंगावरचं घाव काय झेलतोय तू? त्याच्यामुळं आपल्या दुस्तीत अंतर आलं का ना? काय समज ह्याच्यामुळे दुसरीच अंतर यायचा? अरे तू सोड बाजूला. नाही त्याला वचन दिलंय, जान जाय पर वचन ना जाय. तू सोड बाजूला. नाही ना. पण तुम्ही मला एक सांगा, त्या गरीबाला का मारताय? गरीबाला का माझी साथ दिली म्हणून? साथ नाही, चेअरमनला इच्छर का ना? काय चेअरमन? सगळा चोर तर ह्योय. ह्यानं कोंबडा चोरला, ह्यानं कापला, ह्यानं खाल्ला आणि आळ तुझ्यावर आलाय. भांडणं झाली आपली त्या पाय. काल संध्याकाळी तू घेऊन आलता का नाही कोंबडा कापायला दुकानात? किसन्या अरे गाडवा तुला सांगतो पिल्लू होतं. पिल्लू होतं 2.5 किलोचं पिल्लू असतं वय. ते बॉयलर कोंबडे होते, रंगीत पकड होती त्याची. काय बी सांगू नको, सगळं ह्यानी केलंय. मला तू म्हणत होता खाणारानं खाल्ला असेल, कशाला त्याला शिवाय देता, कशाला त्याला श्राप देता? खरं सांग किसन्या, नाही इथं निर्णय दाबून खलास करीन. म्हणाव शांताबाईनी शपथ म्हणाव मी कोंबडा नाही कापला पाहिजे ना. एक सांगतो हा बोलणार कसं? हा सांग. काय झालं पाहिजे म्याव ना. मला काय माहिती का ती? हा ते म्हणलं माझी बायको म्हणली तर समजा तुम्ही मटण नाही आणलं तर मी बॅग घेऊन माझी आयुष्यभर माहेर जाईल. मग मला सांगा ना बा,
माझ्या बायकोपेक्षा एवढा कोंबडा महत्वाचा होता का? माझा परपंच उद्ध्वस्त झाला असता का? म्हणजे तुझा संसार उद्ध्वस्त होऊ नये म्हणून तू माझ्या आयुष्याचं मात्र करा निघाला. अरे आता ह्या बाजीनानं जर माझं नरड कापलं असतं तर माझ्या आई बाप्पानं उद्या कुणाचं तोंड बघितलं असतं. अरे पण माझ्या शांतीन तरी कुणाचं तोंड बघायचं? तुझ्या शांतीला अख्ख्या गावात तोंड होतं बघायला. होय. हा नाना तुम्ही जो मर्डर करत होता ना तो मर्डर मी करतो. गणा त्याला सोडू नको. त्याला